केशरची झाडं आम्ही लावलेले आहेत आणि त्यामध्येच अजून जे काही दुसरे असतील लंगडा आहे, बदाम आहे, तोतापुरी, हापूस, दशेरी असे सगळे आम्ही घरी खायपुरते एक एक दोन दोन झाडं लावलेले आहेत. परत आपल्याकडे निजामकानी पूर जो आंबा आहे तो पण आहे आणि हे सगळे जे झाडं आहेत ते इस्रायल टेक्निकचे लावलेले आहे अतिघन पद्धतीने. त्याच्यामध्ये डिस्टन्स कमी असतं आणि दरवर्षी आपण झाडाची कटिंग करतो ज्यामुळे झाडाची साईज कमी राहते पण फळ आपल्याला जास्त येतं. आपले केमिकल नाही, आपले पूर्ण ऑर्गॅनिकच आंबे आहेत. तुम्ही बघू शकता जे केमिकलचे आंबे असतात ते पूर्ण पिवळा कलर येतो सगळ्यात मेन कलरचा. आणि दुसरी गोष्ट की तो पिकल्यानंतर त्याच्यावर सुरकुत्या येतात आणि लूज पडून जातो. पण हा जर तुम्ही आंबा बघितलात तर पूर्ण कडक आणि त्याच्यामध्ये थोडासा एक हिरवा शेड आहे. तो नॅचरली असतो सुरू. तो नॅचरली असतो आणि खाल्ल्यानंतर तर कळते. कुठल्या प्रकारचे आंबे आणखी केसर सोडून? केसर आहे, तोतापुरी आहे, बदाम आहे, हापूस आहे, दशेरी आहे आणि पूर आंबा आहे. आणि गावरान बरेचसे अशा जाती आहेत जे दुसऱ्या जातात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे गावं आहेत की तिथे एखादंच आंब्याचं झाड आहे ते खूप जुनं आहे आणि आता ते जाती लुप्त होत चालल्या. तर अशा जाती आपण आपल्या बागेमध्ये आणून लावलेल्या आहेत. खाण्यासाठी कोणता बेस्ट असतो? ते प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी असते की कुणाला गावठी आवडतात, कुणाला फायबर जास्त असलेलं आवडतात, कुणाला पल्प जास्त असलेलं. संभाजीनगरमध्ये कोणता चालतो? संभाजीनगरमध्ये आपला गोल्डन केशर काय रेट आहे रेट आंब्याचे? होलसेलचं 150 रुपये किलो आहे. साधारण किती दिवस लागतात पिकवायला याला? पिकायला सुरुवातीचा जो टाईम असतो त्याच्यामध्ये थोडे जास्त दिवस लागतात की 6-7 दिवसानंतर आंबा पिकायला सुरू होतो जर तुम्ही नॅचरली पिकवताय तर. पण जेव्हा पीक सीझन येतो आंब्याचा तेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी आंबा पिकून जातो. तुमचं नाव सांगा, नंबर सांगा आणि ॲड्रेस सांगा. नंबर तुमचा मोबाईल नंबर. मोबाईल नंबरची काय गरज नाही तुम्हाला असं जर समजा असेल तुम्ही खाली